प्रॉपर्टीज या सेक्शनमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रॉपर्टीजमध्ये इंट्रोडक्टरी भागामध्ये सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री या भागानं आपण सुरुवात केल्याच्या नंतर टाइप्स ऑफ सिस्टीममध्ये ओपन, क्लोज्ड आणि आयसोलेटेड डिपेंडिंग अपॉन द कॅपॅसिटी ऑफ एक्सचेंज. त्यानंतर आलो आपण फेज या भागावर डिपेंड होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. त्यानंतर आपण काय केले, थर्मोडायनॅमिक प्रोसेस पाहण्यासाठी व्हॉट इज द स्टेट ऑफ द सिस्टीम हा भाग एक्सप्लेन केला. आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपण आयसोथर्मल, ॲडिबॅटिक, आयसोबारिक, आयसोपुरिक या महत्त्वपूर्ण प्रोसेस नंतर रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल अशा 6 प्रोसेस पाहिल्या. तर आता यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा भाग जायचा आहे आणि तो आहे वर्क किंवा वर्क डन हा जो पार्ट आहे. ह्या वर्क किंवा वर्क डन साठीच्या कन्सेप्टमध्ये पहिला पार्ट जो आहे नेचर ऑफ वर्क हा आपण पहिला पॉइंट एक्सप्लेन करत असताना प्रेशर टाइम्स व्हॉल्यूम इज इक्वल्स टू वर्क हा आपल्याला पहिला पार्ट पाहायचा आहे. प्रेशर टाइम्स व्हॉल्यूम इज इक्वल्स टू वर्क. तर वर्क म्हणजे काय, त्याला पीव्ही टाइप ऑफ वर्क असं म्हणतो आपण, पण तो एक्सप्लेन करत असताना प्रामुख्याने लक्षात घ्या. The work is defined as energy by which a body is displaced through a distance. बघा आता वर्क म्हणजे काय, the work defined as energy जी आपल्याला कॅपॅसिटी टू डू वर्क असं म्हणतो, as the energy by which body displace the body is displaced through a distance d, through a distance d by applying force F, by applying force F. F इतका फोर्स एका बॉडीला अप्लाय केल्याच्या नंतर हे पहा, ही एक आपण काय कन्सिडर करूया पहा, हे हा चार्ट म्हणजे ही एक बॉडी आहे. आता ही पोटेन्शियल पार्ट मध्ये आहे, एका जागेवर स्थिर आहे. तर या बॉडीला काय केलं मी, याची हालचाल कधी होईल याची मूवमेंट याला जर एनर्जी दिली तर, आणि याला एनर्जी दिल्याच्या नंतर आता हा या जागेवर एका चॉक नाही, तो डिस्प्लेस झाला म्हणजे तसं विस्थापन झालेलं. विस्थापन झाले म्हणजे या पॉइंट पासून तो त्या पॉइंटला गेलाय. हे जे विस्थापन झालेलं डिस्प्लेसमेंट हे डी आपोआप झालं का, नव्हे, एनर्जीची आवश्यकता आहे आणि त्यासोबत आपण त्याला फोर्स दिला. आणि याला म्हणायचं वर्क इज डिफाइंड ॲज द एनर्जी बाय विच बॉडी इज डिस्प्लेस्ड बाय द डिस्टन्स डी अप्लाइंग फोर्स एफ. फोर्स एफ दिल्याच्या नंतर त्याचं जे डिस्प्लेसमेंट झालं ते आहे वर्क. मग आता आपण देअरफॉर वर्क इज डिफाइंड ॲज अ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आणि त्याचं झालेलं डिस्प्लेसमेंट हा एक महत्त्वपूर्ण पार्ट जो आहे. आता पाहता, इफ A is equals to d square, हा कोण आहे, एरिया. आणि काय म्हणतो तो V व्हॉल्यूम, अँड व्हॉल्यूम is equals to किंवा V is equals to dq. लक्षात घ्या आता. then P into V is equals to पॉइंट पहा काय काय तिथे होतो, P into V. आता P into V म्हणजे P काय आहे, F upon A into व्हॉल्यूम काय झाला, dq. आता हे कुठून आलं, आता इथे दोन्ही पार्ट लक्षात ठेवा. मी व्हॅल्यू काय ठेवली, P is equals to F into A. प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया. आता इथे काय झालं की फोर्स पर युनिट एरिया म्हणजे आता मी या बोर्डवर समजा मी प्रेशर देत आहे, तर हे प्रेशर देत असताना मी हा बोट आहे ना, हे या बोटाने मी या बोर्डवर प्रेशर देतोय. तर हा फोर्स, सॉरी प्रेशर नाही, फोर्स देतोय. हा जो फोर्स लावलाय मी,
हा फोर्स लावत असताना माझा एरिया म्हणजे हे बोट बघा, तर हे जे आहे फोर्स पर युनिट एरिया हे असणारं प्रेशर, दोन बोटांनी दिलेलं प्रेशर, आणि हा पूर्ण हा जो हाताचा तळवा आहे, हे पाम आहे, याला दिलेलं प्रेशर हे सारखं असेल का? नाही. तर तुमचा फोर्स किती देताय आणि तुमचा एरिया किती, एक बोट आहे का सर्वच्या सर्व हाताचा तळवा आहे, यामुळं प्रेशर इज नथिंग बट द फोर्स पर युनिट एरिया. हा महत्वाचा पार्ट जो आहे, हा फोर्स पर युनिट एरिया असा. आणि म्हणून पी ची व्हॅल्यू काय केली आपण? F/A घेतली. ए कोण आहे? एरिया. आता इथे काय केलं आपण? F/d² × dq आला. मग PV = हा कटला तर काय उरलं? F × d. F × d ला काय सांगितलं तुम्ही? वर्क. फोर्स × डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द वर्क. आता F × d म्हणजे काय? PV. म्हणजेच निश्चितच PV = काय? वर्क. आणि मग आपण काय म्हणलो होतो? प्रेशर टाइम्स व्हॉल्यूम म्हणजेच काय? वर्क. आणि आपण अशा पद्धतीने इथं एक्सप्लेन केलं की प्रेशर टाइम्स व्हॉल्यूम इज नथिंग बट द वर्क. फार व्यवस्थितपणे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे लक्षात करायचं. आणि हे PV टाइप ऑफ वर्क जे आहे हे इथं आपण अशा पद्धतीने एक्सप्लेन केलं. खूप महत्त्वाच्या पार्टला आपल्याला जायचंय. त्यापूर्वी आपण वर्क काय असतं याचा भाग हा जो आहे हा इथे पाहिला. आणि मी एक्सप्लेन टेक्स्ट बुक नुसार करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण जाणार नाही नंतर. यामध्ये काय झालं? एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन हे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन जे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये वाचायला मिळत असं देतोय. एक आयडियल सिलेंडर फिटेड विथ अ पिस्टन फिल्ड विथ H2O असा एक पार्ट आहे. हे एक सिलेंडर घेतो मी. आता हे सिलेंडर घेतल्याच्या नंतर हे जे हे पिस्टन देतोय. पिस्टन म्हणजे हे आपण खाली किंवा वर करू शकतो बाय चेंजिंग द प्रेशर. प्रेशर वाढवलं तर पिस्टन खाली जाईल आणि प्रेशर कमी केलं तर पिस्टन वरच्या साईडला येईल. असं हे पिस्टन. काय म्हणतो तो याच्यामध्ये? H2O2 हा पार्ट आपण इथे कन्सिडर केलाय. H2O2 एक आयडियल सिलेंडर आपण घेतलेलं आहे. आणि यामध्ये प्रोसेसचा भाग लक्षात घ्या. twice H2O + O2 अशा पद्धतीची जी रिएक्शन आहे ती त्यामध्ये झाली. आणि हा झाल्याच्या नंतर काय होतं? हा H2O लिक्विड मध्ये आणि हा गॅसियस फॉर्म मध्ये. आता हा जो भाग दाखवलेला आहे मी ना, ही पिस्टनची पहिली जागा आहे. आणि यामध्ये हा H2O2 होता. पण H2O2 चं डिकम्पोजिशन झालं H2 आणि हा, आणि यामध्ये हा ऑक्सिजन गॅस आल्यामुळे काय झालं? हा ऑक्सिजन गॅसचं वैशिष्ट्य काय असतं? गॅस हा एक्सपांड होत असतो. अशा पद्धतीने हवा काय म्हणतो? ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस्ड पुशेस द पिस्टन. ऑक्सिजन गॅस हा तयार झालेला पिस्टनला असा पुश करतोय. पुढे पुश करतोय तो पहा. upwards lifting the mass. Thus, the system performs work on the surrounding and loses the energy by expansion. In this work is done by the system. H2O2 चं डिकम्पोजिशन झाल्याच्या नंतर हा ऑक्सिजन तयार झाला आणि हा ऑक्सिजन त्या पिस्टनला मास सहित वर लिफ्ट करायला लागला, वर ढकलायला लागला. आणि यामुळे काय झालं की मासचं डिस्प्लेसमेंट झालं. आता हे कसं आपल्याला पाहायचं आहे? म्हणून एक साधारण फुगा आहे. फुग्यामध्ये हवा भरली तर त्याचं एक्सपान्शन होतं, हवा कमी केली की त्याचं कॉम्प्रेशन होतं. तसं इथं काय झालं? एक्सपान्शन झालं. आणि हे एक्सपान्शन मुळे झालेलं जे वर्क आहे
हे वर्क डन बाय द सिस्टीम. ही एक सिस्टीम. हे वर्क कोणी केलं? सिस्टीमनं केलं. कशावर केलंय? सराउंडिंग वर. बघा हे बाहेर सराउंडिंग हे केलंय, मग हे सराउंडिंग कट आणि काय झालं? एनर्जीचा लॉस झाला. म्हणून एक्सपान्शन मध्ये कसं वर्क डन होतं हा भाग इथं प्रामुख्याने जो आहे हा पाहायला मिळेल. ठीक आहे. मग आता आपण एक्सपान्शनचं वर्क डन झाल्याच्या नंतर आता आपण जाऊया कॉम्प्रेशनच्या वर्क डनला. आता काय करतोय मी? हा भाग इथंच ठेवतो. एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला लक्षात घ्या. वर्क ऑफ कॉम्प्रेशन आणि वर्क ऑफ कॉम्प्रेशन मध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. एक आयडियल सिलेंडर फिल्ड विथ अ पिस्टन अँड कंटेनिंग गॅसियस NH3. हा NH3 हा गॅसियस अवस्थेमध्ये, HCl हा गॅसियस अवस्थेमध्ये एक सिलेंडर. हे एक सिलेंडर आहे फिटेड विथ अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. आता हे वॉल ऑफ द सिलेंडर आहे आणि आपलं पिस्टन आता एक लक्षात घ्या हा चॉक आहे. आता या सरफेसवर हा जसा सहज यायला आहे तसं ही जी भिंत आहे ही खालची, ह्या भिंतीवर तो जाईल का खाली? नाही, तो रफ सरफेस आहे, हा स्मूथ आहे आणि म्हणून त्याचं फ्रिक्शन म्हणजे घर्षण. जर घर्षण जर जास्त होत राहिलं तर ती एनर्जी घर्षणामध्येच वेस्ट होऊन जाईल. आणि दुसरा भाग म्हणजे वेट जर जास्त असेल त्याला प्रेशर द्यायच्या आधीच तो खाली जाईल. म्हणून पिस्टनचं वैशिष्ट्य असं असतं, पिस्टन इज वेटलेस अँड फ्रिक्शनलेस. ठीक आहे. मग काय होतं तिथं? NH3 plus HCl is equals to NH4Cl. लक्षात आहे. आणि हा NH4Cl जो तयार झाला हा NH4Cl हा सॉलिड फॉर्म मध्ये गॅस आणि हा सॉलिड. आता काय झालं लक्षात घ्या. आता हा भाग देत असताना ही पिस्टनची पहिली जागा, आता पिस्टन खाली आल्या. हा भाग असा झालाय कारण याच्यावर मास तयार झालं. हे जे आहे हा आहे NH4C. गॅस होते ना, गॅस असल्यामुळे अशी होते. गॅस सॉलिड झाला की ती अशी कमी झाली. याला काय नाव दिलं? कॉम्प्रेशन. लक्षात ठेवा काय म्हणतो? ॲज द रिएक्शन प्रोसेस ड्यू टू कंझम्पशन ऑफ गॅसियस व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड देयर इज अ वर्क ड्यू टू द कॉम्प्रेशन. In this work is done on the system by the surrounding and the system gains energy. काय होतं बघा, सिस्टीमनं सराउंडिंगवर वर्क केलं होतं. आता काय झालं? सराउंडिंगनं त्याला दाबलं, प्रेशराइज केलं आणि सराउंडिंगनं सिस्टीमवर वर्क केलं. एक्सपान्शनच्या ऑपोजिट व्हॉल्यूम एक्सपान्शन मध्ये वाढला होता, इथं व्हॉल्यूम कमी झाला. आणि अशा पद्धतीने आपण आज दोन प्रकारचे वर्क पाहिले. वर्क ऑफ कॉम्प्रेशन, वर्क ऑफ एक्सपान्शन. ठीक आहे. उर्वरित भागामध्ये पुढच्या सेक्शन